नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. जर तुम्ही अद्याप 2025 ते 26 या वर्षाचा महाडीबीटी शिष्यवृत्तीचा फॉर्म भरला नसेल, तर तुमच्यासाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नवीन तारीख काय आहे, फॉर्म भरताना कोणत्या चुका टाळायच्या आहेत आणि कोणती कागदपत्रे लागतील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एक छोटीशी चूक तुमची स्कॉलरशिप थांबवू शकते. मित्रांनो, अनेक तांत्रिक अडचणींमुळे आणि विद्यार्थ्यांच्या मागणीमुळे महाडीबीटी पोर्टलने 2025 ते 26 या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज करण्याची मुदत आता 30 जून 2026 पर्यंत वाढवली आहे. यामध्ये कोण कोण अर्ज करू शकतं? ज्यांनी नवीन प्रवेश घेतला आहे असे फ्रेश विद्यार्थी, ज्यांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षासाठी नूतनीकरण रिन्युअल करायचे आहे, आणि ज्यांचे अर्ज काही कारणास्तव सेंडबॅक आले होते, त्यांना दुरुस्तीसाठी सुद्धा आता वेळ मिळाला आहे. फॉर्म भरण्यापूर्वी ही लिस्ट नीट तपासून घ्या. तुमच्याकडे खालील कागदपत्रे तयार असणे गरजेचे आहे. 1. उत्पन्नाचा दाखला, तहसीलदार कार्यालयाचा, जो 31 मार्च 2026 पर्यंत वैध असेल. 2. जातीचा दाखला व व्हॅलिडिटी, आरक्षित प्रवर्गासाठी. 3. डोमिसाईल प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी दाखला. 4. गुणपत्रिका 10वी, 12वी आणि तुमच्या मागील वर्षाच्या दोन्ही सेमिस्टरच्या मार्कशीट्स. 5. फी पावती आणि बोनाफाईड कॉलेजमधून मिळालेली ओरिजिनल पावती. 6. रेशन कार्ड, कुटुंबातील सदस्यांच्या माहितीसाठी. 7. आधार लिंक बँक खाते, तुमचे बँक खाते आधारशी लिंक, NPCI मॅपिंग असणे सर्वात महत्त्वाचे आहे. फॉर्म भरताना या 3 गोष्टींकडे विशेष लक्ष द्या. प्रोफाईल 100% पूर्ण करा. जोपर्यंत तुमची प्रोफाईल पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला योजनेसाठी अर्ज करता येत नाही. योजनेची निवड, स्कीम सिलेक्शन, तुम्ही कोणत्या प्रवर्गात येता, EBC, OBC, SC, ST, त्यानुसारच योग्य योजना निवडा. चुकीची योजना निवडल्यास अर्ज रिजेक्ट होतो. डॉक्युमेंटची सुस्पष्टता, कागदपत्रे अपलोड करताना ती स्पष्ट वाचता येतील अशी असावीत. अंधुक ब्लर कागदपत्रे अपलोड करू नका. बऱ्याचदा शेवटच्या तारखेला सर्व्हर डाऊन होतो किंवा OTP येत नाही. त्यामुळे 30 जूनची वाट पाहू नका. शक्य असल्यास पुढच्या 8 ते 10 दिवसांतच आपला फॉर्म सबमिट करा. जर तुमचा आधार मोबाईल नंबरशी लिंक नसेल तर तो आधी अपडेट करून घ्या. तर मित्रांनो, ही होती महाडीबीटी अपडेटची संपूर्ण माहिती. जर तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. हा व्हिडिओ तुमच्या कॉलेजच्या ग्रुपवर आणि मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचीही शिष्यवृत्ती हुकणार नाही. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या फौजी महा ई सेवा केंद्र देवंगरा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.